नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र। चला, तर आज आपला दिवस आहे, कितवा आहे, 5वा दिवस असेल मला असं वाटतं, नाही तर 6वा दिवस असेल आज आपला डेली लाईफचा व्लॉगिंगचा। तर आज मी आले होते इकडे, शेतात आले होते आणि आज तुम्ही बघितलं असेल की माझ्या आधीच्या मिनी व्लॉगमध्ये की मला आज चालवायचं आहे ट्रॅक्टर। तर खूप दिवसापासून मी चालवलं नव्हतं ट्रॅक्टर, तर म्हटलं ट्रॅक्टर वगैरे चालू। तर आजचा माझा हा लुक वगैरे कसा वाटतं कसं नाही सांगायचं आहे। आणि मला एक मुलगी होती वारंवार म्हणजे कमेंट करायची, ताई तू कानातले चेंज कर, तर माझे कानातले वगैरे सगळे चेंजेस आहे, त्याच्यामुळे ते पण नीट बघून घ्या। ठीक आहे, चला तर आता मला ट्रॅक्टर शिकवायला तर माझा भाऊ नाही आहे, ते कोणीच नाही, तर पप्पा तिथे बसलेले, त्यामुळे पप्पाला बोलून बघू की मला ट्रॅक्टर शिकवतात की नाही, पप्पा काय म्हणतात काय नाही आपल्याला कळेल। चला तर आज आपण ट्रॅक्टर शिकायला तर काय परमिशन नाही भेटली बरं का, तो म्हणत होता शिकायला पण मलाच नको म्हटलं, कारण पाऊस पण झालाय थोडासा म्हणून नाही। आता मग आज मी गाडी चालवणार आहे खाली, खूप दिवसापासून गाडी नव्हती चालवली, मग गाडी वगैरे चालवून आणि हे करून काय झालं, आम्ही खूप दिवसानंतर गाडी चालवणार, आम्ही पूर्ण शेतात जाणार आहे फिरायला, कसं आहे कसं नाही तुम्हाला सगळ्यांना दाखवते मी आता। तर चला आपण जाऊ गाडीवरती एकदम शेतात फिरायला, तो चलो। नाही नाही आता चला आपण शेतात पूर्ण, चला तर काही जायचं, आम्ही चाललेलो आहे शेतात फिरायला, ते पण गाडीवरती चाललेलो आहे। तर बघू आज मला आज आमचं सगळं शेत दाखवतो आम्ही। चला तुम्ही या आता कॅमेरा, चल बंद पडली, चलो चला आता आम्ही चाललो फिरायला। ते चला जायचं, आम्ही आलेलो आहे फिरायला एकदम आमच्या शेतात, मग गाडीवरती येते मला गाडी म्हणणार नाही, गाडी येते मला। लावायचं परत मधलं लावायचं, चला तर काहीच, हे बघा आम्ही आलेलो आहे शेतात, हे बघू शकता, हे बघा एवढं शेत, इकडून आलोय आम्ही, इकडं आलो डायरेक्ट, पप्पा मी आलो माझ्या, बघा इथं आम्ही कपाशी लावलेली, काय लावलेलं इथं ऊस आहे, इकडं कपाशी लावलेली इकडं, आणि इकडं ऊस लावलेला, हे बघा ऊस लावला पूर्ण। चला यायचं का पूर्ण विहीर बघू आपण, चला तर आता मी विहीर पाहायला जाणार आहे, विहिरीवरती जात आहे मी तोपर्यंत। तर पप्पा काय करतात काय माहिती, पप्पा ओळून घेत आहे गाडी, तर विहिरीवरती जाणार आहे। आधी एवढं ऊन नव्हतं बरं का, पण मग आता जास्त ऊन पडलंय, खूप जास्त कडकमध्ये ऊन झालेलं आहे, खूप म्हणजे खूप कडकमध्ये ऊन झालेलं आहे जास्त, एवढं म्हणजे सांगू पण नाही शकत, बघा किती कडकमध्ये ऊन झालं आहे। आणि आज माझ्या लुकमध्ये बऱ्याचशा लोकांना चेंजेस दिसत असेल, कसं वाटते कशी नाही माझी स्किन सांगा तुम्ही, मी काय केलं काय नाही, मग मी तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते, ठीक आहे। मला एकदम अशी फिलिंग येऊ राहिली, आता खूप लोक मला म्हणत असतात की लाई चालते आणि तुझं आरशीसारखं लुक, की आज मला तशीच फिलिंग आली, मी पूर्ण याच्यातून असं गाडी चालवली ना, मला असं वाटतं ते गाणं एक वाजत होतं सैराटमधलं, नजराना नजराना। तर तुम्हाला दाखवते, आमची विहीर आहे, पण आमची विहीर आहे ना माझं काही पावसामुळे ना थोडीशी पडली होती, पण तिथे काय आम्ही नीट केलेलं नाही आणखीन अद्याप, पण ते मागं पण पाहिलं असेल, तिचं काम व्हायचं बाकी आहे, त्याच्यामुळे विहिरीमध्ये व्हिडिओ नाही काढले। ही विहीर आहे आमची, पण इथं मागं एक खूप मोठा पाऊस झाला आहे, तुम्हाला माहीत असेल, त्या राड्यात आमची सगळी विहीर ही तुटलेली आहे, म्हणजे पूर्ण तुटली वगैरे होती, त्याच्यामुळे मी काही इथे व्हिडिओ वगैरे काढत नाही जास्त, आणि मला जास्त पुढं जायला पण भीती वाटू राहिली, खूप भीती वाटू राहिली जास्त। बघू शकतात हे बघा असं वावर इथं आहे आमचं, आणि त्याने पूर्ण कपाशी लावलेली आहे, याचे एकदम छोटे 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 झाडं आलेले आहे, थोडे थोडे कपाशी उगायला लागलेली, पण पावसाचा काहीच पत्ता नाही आहे, पाऊसच नाही झाला। काल थोडासा पाऊस झाला, त्याच्यानंतर काहीतरी थेंबच झाले असतील, पण अद्याप काय एवढा पाऊस नाही आलेला। विहीर पण दाखवते तुम्हाला मी इकडून, हे बघा कशी फुटली बाबा, विहीर लई झाली। अरे मुंग्या चावल्या मला, मुंग्या आहे तिथं लई,
पाहायला मुंग्या चावल्या. मुंग्या कसं एवढं ऊन पडलं. गेलं तर हेच नाही, पाऊसच नाही, काहीच नाही. आता कसं पाणी जाणार आला कसं राह ना, येईन का ती कोणी तिथं बघा. काहीच कसं वातावरण झालेलं आहे. पावसाचं एक थेंब पण नाहीये. पहिला पाऊस झाला काल, म्हटलं थोडासा झाला, काहीच ओलं नाही झालं. हे हाय तसंच सगळं शेत. हे नारळ तोडायचे का? हा नारळ तोडायचे, 1-2 द्यायचे का? तुटणार नाही ना ते? ते विहिरीत कसं, विहिरी जवळच ती विहिरीत पण पडलेलं आहे, मग कसं तोडायचं आता? संगीत कसं तोडतो का मी ते? जायचंय, किती ऊन पडलं एवढं उन्हात. कसं झालं तुम्ही घेता ना? चला आहे बघ, आता मी चाललोय घरी. खूप ऊन आलंय, पण मग जास्त काय दाखवणार नाही झालं. पण एक चक्कर मारला असा इथं खूप दिवसात गाडीवरती. आता मी चाललो लाईक घरी. फायनली हळू घ्या पप्पा, हळू घ्या, हळू बरोबर का? कसं वाटलं मग? कसं आहे आमचं इकडं हा रोड आहे मस्त, आणि एकदम मस्त आम्ही चाललोय. सैराट झालं जी 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 जी. हे बघा एकदम मस्त एन्जॉय करत तसं वातावरण झालं. आता लय भारी वातावरण झालंय ना. थांबायवर 1 मिनिट. नाही 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 उतरणार नाही आपण आहे ना. इकडे बघा ना, त्या दिवशी आपण एक व्हिडिओ काढला होता बघा. आपण ते व्हिडिओ टाकला होता. लव्ह मॅरेज वर्ष लोकांना वाटलं की माझं कुठं लग्न जमलेलं आहे का? जमलेलं आहे कुठं लग्न? कुठं जमलेलं आहे का? आपण फक्त डिस्कस करीत होतो ना, विचार बघत होतो ना तुमची कशी कशी नाही. सांगा बरं याच्यात, सांगा ना कुठं जमलेलं आहे का? हा बाबा लाज राहिले. तिकडे बघा ना, सांगा ना. नाही ना, जमलेलं आहे कुठं? नाही जमलेलं. बघा माझ्या तसे काम करते मी, घरीच असते मी, कुठं लग्न बिग्न काहीच नाही जमलेलं. तशी गलत मी बाळगू नका, ठीक आहे? चला, ते आमचे वावर होतं, कसं वाटतं कसं नाही. आणि याच्यासाठी एवढंच. आता आम्ही चाललेलो आहे घरी. चला. तुम्ही चालले, तुम्ही नाही येणार का घरी? हो बाई आली ना, मग आली असं ना. राहून दे नाही मग सावलीत. मी जाते ना, राहून दे तर घरी कोणाला कधी. राहून द्या, राहून द्या, मी चालले आता घरी. आलीच का तुम्ही घेऊन मागून गाडी? तुम्हाला म्हणलं थांबा थांबा, थांबलीच नाही. गाडी घेऊन लगेच आली ते. तर आजचा आपला दिवस असा गेला. आणि आज होता मंगळवार, आणि म्हणून मला आहे आज उपवास, ठीक आहे? आणि उपवास असल्यामुळे मला होता आज मंगळवार, आणि त्याच्यामुळे मला आहे उपवास आज. आणि आपण तर ट्रॅक्टर वगैरे तर नाही शिकलाच, पण आपण एक मस्त चक्कर मारून आलो, आणि एवढं भारी वाटलं ना. पण आमच्या तिकडे जे तुम्हाला एक वातावरण दाखवते मी, कसं वाटतं बघा. इतकं काळं काळं झाले, पण पाऊसच आहे ना, काहीच पत्ता नाही. पाऊसच पडा नाही. काय झालं काय माहिती, कुठं रुसला काय माहिती पाऊस. हे बघा एवढा काळोखा झालाय ना, असा काळोखा झालाय ना, पण पावसाचा आहे ना काहीच पत्ता नाही, काहीच नाही. बघू शकतो, अरे बापरे, हे ढग बघा तुम्ही, किती काळे 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 ढग झाले. पण पाऊस कुठे रुसून बसला काय माहिती, काहीच पत्ता झाला नाही. तर मी आता बसते आहे चिकूच्या झाडाखाली. एकदम मस्त थंडगार वाटतंय, आणि एकदम भारी पण वाटतंय. तर इथे बसले होते, कारण मला ना एक गोष्ट आहे ना क्लिअर करायची होती. त्या दिवशीपासूनच क्लिअर करायची होती. त्या दिवशी ना मी एक व्हिडिओ टाकला होता की लव्ह मॅरेजला माझ्या पप्पांनी परमिशन दिली, म्हणजे त्याचं असं एक थंबनेल होतं. आता ते थंबनेल टाकलं होतं, तर त्याच्यात विषय असा होता लिहिलेला की बाबा म्हणजे माझ्या पप्पाचे विचार कसे, म्हणजे त्यांचं माझ्या व्हिडिओबद्दल विचार कसे, किंवा मी लव्ह मॅरेज करेन अरेंज मॅरेज करेन त्यांचे विचार काय
काय, त्यांचं म्हणणं काय, तसं मी तुम्हाला दाखवलं होतं. तसं माझे पप्पा थोडीशी म्हणजे लाजतात, येत नाही कॅमेरासमोर, थोडंसं त्यांना हे वाटतं, ते येत नाही कधी. तर मी घेतलं होतं त्यांना, आज पण घेतलं असतं. मी बघितलं असं ना, मी गाडीवरती गेलो फिरायला वगैरे, मस्त हे करून आलो. आणि तुम्हाला माहीत असेल दुसरी गोष्ट म्हणजे की माझ्या पप्पाची तब्येत पण एकदम खराब असते, त्याच्यामुळे पप्पा एकदम फ्रीली असतात आणि आम्ही पण एकदम चांगलंच राहतो. मला 2 भाऊ आहे, ते आधी व्हिडिओमध्ये नाही आले. मी हळूहळू माझं एक फॅमिली मेंबर तुम्हाला व्हिडिओमध्ये आता दाखवणार आहे. ठीक आहे, तर आज आमची ना थोडंसं शेत वगैरे एवढं काय दाखवणं झालं नाही. आम्ही एकदम फास्टमध्ये गेलो फिरायला. तर कसं वाटलं कसं नाही आमचं सांगायचं आहे मला. ठीक आहे, आणि माझं लव्ह मॅरेज अरेंज मॅरेजचा प्रश्न राहिला तर माझं अद्याप म्हणजे लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज काहीच ठरलेलं नाही आहे. किंवा माझं आत्ताशी कॉलेज कंप्लीट झालं. 2-2.5 वर्ष तर माझ्या डोक्यात पण नाही, आणखी लग्नाचा प्लॅन नाही आहे माझ्या डोक्यात. आणि कुठे माझं लग्न किंवा कुठे काही जमलं नाही किंवा लव्ह मॅरेजचा प्रश्न नाही आहे. मी असं विचार पण नाही केलेला की मी लव्ह मॅरेज करेन की अरेंज मॅरेज करेन, असा अद्याप विचार केलेलाच नाही आहे. 2 वर्षानंतरचा प्रश्न राहिला तो. आणि तुम्हाला कळेलच, तुम्ही माझ्या यूट्यूब फॅमिलीला कनेक्ट राहिलं महाराष्ट्र कन्याला म्हणजे प्रिया पाटील मराठीला. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ना की बाबा तू फक्त व्हिडिओज काढती, तू काही काम नाही करत, मग तुझं शिक्षण झालं, मग तू असं का नाही करत, मग तू पुण्याला का जात नाही, मुंबईला का जात नाही. पहिली गोष्ट सांगायचं म्हटलं तर माझं शिक्षण झालेलं आहे, बट माझं ऑलरेडी काम पण चालू आहे. जसं मी घरून माझं काम हँडल होतं, असं नाही की मी आधी अहिल्यानगरमध्ये राहायचे, मी पुण्याला पण राहिलेले आहे, तर घरून पण माझं काम वगैरे हँडल होतं. त्याच्यामुळे मी शक्यतो नाही राहत इकडे, बाहेर वगैरे जायला आवडत नाही मला. म्हटलं तर घरून जर हँडल होत असेल तर पुण्यात वगैरे राहून काही हरकत नाही आहे. तर माझं घरून म्हणजे जसं मला काम वगैरे आढळलं ना तर मी जॉब मिळवायचं पण स्टार्ट करणार आहे. म्हणजे आता जॉब कॅम्पस असेल, मला स्वतःचा बिझनेस पण स्टार्ट करायचा आहे. तर मी घरून सगळ्या गोष्टी करते, व्हिडिओज नाही काढत. माझं शिक्षणाचं पण चालू आहे, बट मला व्हिडिओज काढायला आवडतात. आणि माझं एक मराठी चॅनल असल्यामुळे मला साडीवरती व्हिडिओज काढायला खूप आवडतात. म्हणजे आपलं मराठी आधीचा लुक करायला ना एकदम मस्त असं आवडतं ना, खूप आवडतं आणि एकदम भारी वाटतं मला. माझी लाईव्ह पण असते 5 वाजता, तुम्ही येत चला. तसं आता मी डेली लाईफमध्येच करणार आहे. ते आम्ही बघू शकतात की परत कसं वातावरण झालं, पण पाऊस काय पडतच नाही. नुसतं वातावरण असं होतं, पाऊस अजिबात पडत नाही. काय माहिती कुठं रुसून बसला, काय माहिती पाऊस आपल्यावरती सगळ्यांवरतीच रुसलाय सध्याला. पाऊस काही पडत नाही शेतकऱ्यांवरती. तर बघू शकता आम्ही खाली कपाशी वगैरे पण लावलेली आहे, पण पाणी वगैरे नाही आहे त्याला. आणि आता मोटरीनेच पाणी वगैरे भरणं चालू आहे, सोलारवरतीच, दुसरं काय नाही. पण पाऊस लवकरच पडायला पाहिजे, माझी पण अशी इच्छा आहे. खूप शेतकऱ्यांचे आहे प्रश्न. तर तुम्हाला आता माझे जवळपास ह्या व्हिडिओमध्ये सगळे प्रश्न क्लिअर झाले असेल. तर उद्यापासून आम्ही थोडंसं जेवणाचे वगैरे पण व्लॉग वगैरे टाकणार आहे. इथं आमची छोटीशी रसोई असणार आहे आमच्या शेतात, म्हणजे चिकूच्या झाडाखाली तुमच्या महाराष्ट्र कन्याची. तर माझी आई असेल, आम्ही सगळे तुम्हाला नवीन व्लॉग बनवून दाखवणार आहे. 100% तुम्ही माझे व्लॉग पाहत चालायचे. ठीक आहे, तुम्हाला मजाच येणार आहे आणि तुम्हाला फायदा पण होणार आहे. कारण की आपण एज्युकेशनवरती पण काम करणार आहे, शेतकऱ्यांचं असेल त्याच्यावरती पण आपण काम करणारच आहे, बट आता हळूहळू करणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये जॉईन राहायचे, माझ्या चॅनलला पण जॉईन राहा. आणि नक्कीच माझ्याकडून जर कधी काही चुकलं तर मला नक्की सांगा. ठीक आहे, माझ्या सुधारणा करेन मी तसं की काही चुकी वगैरे झाली तर. ठीक आहे, आजच्यासाठी एवढंच, बाय. आणि बघू शकतात की कसं मस्त धो 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 पाऊस आलाय, एकदम अशा झाडा तोंडावरती पडताय ना, एवढं छान वाटतंय ना. बघू शकतात तुम्ही, एकदम मस्त वाटत राहिलंय. हे रे रे पावसा, ते गाणं म्हणा असं वाटत राहिले मला. आणि लहानपणीचे दिवस आहे ना आठवले मला. तर वातावरण पण बघा तुम्ही कसं झालंय, एकदम मस्त भारी झालंय. आणि हे बघू शकतात कसं झालंय, वारं सुटलंय सगळीकडं आणि पावसाचं एकदम अशी रिमझिम पाऊस पडतोय. पण काही जास्त काही पाऊस होत नाही. तर झालंच, आपण काही व्हिडिओज वगैरे पण काढू आता. ठीक आहे, जुल्फ से बादल उडा के, गाणं म्हणा असं वाटतंय मला. हे बघा वातावरण कसं झालंय, बापरे कसं वातावरण झालंय बघा, कसं भयंकर वातावरण झालं एकदम. आणि इतकं असं हे चालू आहे बघा, असं वारं वगैरे सुटलं थोडंसं. फायनली मी चाललेले आहे आता घरी आणि तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आजचाच माझा हा छोटासा एक व्लॉग. उद्यापासून नवीन व्लॉग तुमच्यासाठी येणार आहे, डेलीचे येणार आहे, मोठे पण येणार आहे. तुम्ही नक्की जॉईन राहायचे. ठीक आहे, बाय सर्वांना, जय महाराष्ट्र. कसं वाटलं कसं नाही मला सांगायचं. बाय.